गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधल्या हवेच्या प्रदूषणामध्ये सातत्याने वाढ होत आहे। त्यामुळे मुंबईमधली जी प्रशासकीय यंत्रणा आहे ती सध्या अलर्ट मोडवरती आलेली असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई महानगरपालिका असेल, राज्यातील पर्यावरण डिपार्टमेंट असेल, ते मुंबईच्या वायू प्रदूषणाला घेऊन आता अलर्ट मोडवरती आलेलं आहे। सातत्याने या सगळ्या यंत्रणांच्या बैठका मुंबईच्या वायू प्रदूषणावरती होताना पाहायला मिळत आहेत। खरं तर मुंबईमध्ये विकास कामं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे जे धुलीकण जे आहेत ते हवेमध्ये मिसळल्यामुळे हवेचं प्रदूषण जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। त्यामुळे याचा वायू प्रदूषणाचा थेट परिणाम जो आहे तो मुंबईकरांच्या आरोग्याशी होताना पाहायला मिळत आहेत। मुंबईकरांना अनेक श्वसनाचे विकार जे आहेत ते या वायू प्रदूषणामुळे जडताना पाहायला मिळत आहेत आणि सकाळच्या मॉर्निंग वॉकला येणाऱ्या मुंबईकरांची संख्या जी आहे ती या हवेच्या प्रदूषणामुळे घटताना पाहायला मिळत आहेत। एकीकडे या सगळ्या वायू प्रदूषणावरती आता यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोडवरती आलेली आहे। या वायू प्रदूषणाला कमी करण्याकरता एक ॲक्शन प्लॅन जो आहे तो पर्यावरण खात्याकडनं आणि त्याचसोबतच मुंबई महानगरपालिकेकडनं आखण्यात येत आहे। मुंबईमध्ये आत्ताच्या सध्याच्या घडीला मोठ्या संख्येनं बांधकामं जी आहेत, इमारतींची बांधकामं जी आहेत ती सुरू आहेत आणि कोणतेही निर्बंध नियम न पाळता ही बांधकामं जी आहेत ती सुरू असल्यामुळे धुलीकण जे आहेत ते थेट हवेमध्ये मिसळत असल्यामुळे मुंबईच्या हवेच्या प्रदूषणामध्ये सातत्याने वाढ होते। सध्या आपण दादर परिसरामध्ये आहोत आणि या दादर परिसरामध्ये आत्ता आपण जिथे उभे आहोत त्या ठिकाणची हवेची गुणवत्ता जी आहे ती 152 अंकावरती आहे। अर्थात या 152 पॉइंट आत्ताची हवेची गुणवत्ता आहे। अर्थात इथची हवा जी आहे ती प्रदूषित आहे। मुंबईमधल्या अनेक भागांमध्ये आत्ताही सुद्धा अनेक ठिकाणी प्रदूषित हवा जी आहे ती आहे। त्यामुळे या संपूर्ण हवेचं जे प्रदूषण आहे ते रोखण्याकरता आता मुंबई महानगरपालिका असेल आणि पर्यावरण खातं असेल ते आता ॲक्शन मोडवरती आले। त्यामुळे येत्या काही काळांमध्ये बांधकामांवरती काही निर्बंध लागतात आहेत का, काही ॲक्शन प्लॅन जो आहे तो मुंबई महानगरपालिका आणि राज्याच्या पर्यावरण खात्याकडनं या हवेचं प्रदूषण कमी करण्याकरता घेण्यात येणार आहे का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।